कृपया मार्गस्थ करायचे. हेलो हाल हेलो हाल हेलो हाल हाल चेक हाल हेलो हाल हेलो 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 गौरव कॉन्ट्रॅक्शनचे गौरव टी-शर्ट पाटील दादांचे या ठिकाणी शुभागमन आपलं मनपूर्वक स्वागत. हेलो 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 श्री हेलो 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 हाल हेलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या ठिकाणी सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला आगरी महोत्सव भिवंडी 2026 गेल्या 15 वर्षापासून हा आपला यशस्वी कार्यक्रमाचा प्रयोग आहे आणि 15व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 4थ्या दिवसामधील एक कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित केलेला हा बारोडाचा कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक प्रायोजक सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन बारोडाच्या कार्यक्रमाला सुरुवात. सर्व कार्याच्या प्रथम कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी सुरुवातीला गण घेतला जातो, गणपती बाप्पाचं स्तवन केलं जातं. त्या नियमानुसार एक गण होईल आणि त्यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात. भारुड म्हटलं की महाराष्ट्राला लाभलेली एक सुंदरशी कला आणि एक त्यामागची असणारी परंपरा आहे, संतांची परंपरा आहे. संत एकनाथ महाराजांचं भारुड या ठिकाणी मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, हे तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 तुझं नमो नमो ओंकार स्वरूप, हे तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. हा झालं गण. यानंतर ज्यांनी तुम्हाला मला हिंद म्हणून घेण्याचा अधिकार दिला, ज्यांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. एक छोटीशी गवळण होईल आणि त्यानंतर एक भारुड कला सादर केली जाईल. आल्या 5 गवळणी. बरं का मंडळी, गवळण चालू असताना
प्रत्येकानं सोबत गवळण म्हणायची बरं का. पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचा नाही, पाठीमागं नाना 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 म्हणायचं. आणि महिला मंडळ तुम्ही नाणी 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 म्हणा बरं का, म्हणजे आपल्या नानांचा नाणीचा उद्धार करायचा, बाकी काही नाही. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. ऐशा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी, जे हो पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. हे पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ही ज्योत, पहिली गवळ रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखित अनैका तिची मात, एक गगनी चांदणी लखलखित ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा बाई हात. हे मंथन करीत होते दारात धरुणी कृष्णाचा बाई हो पाच हो पाच गवळणी, पाच हो पाच गवळण, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. ऐसे पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी, हो पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. हे दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होली पिवळी, हे दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी हुई पिवळी, पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुटेदार चोळी. पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुटेदार हो एक लहान तनू मरकवळी जशी बाई चाप्याची हो कळी. लहान तनु मरकवळी जशी बाई चाफ्याची कळी. नाही पाच हो पाच गवळणी, पाच हो पाच गवळण, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. ऐसा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी, जे हो पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. हे तिसरी गवळण रंग काळा निसून आली चंद्र कळा. ही तिसरी गवळ रंग काळा नेसून आली चंद्र हो कळा. काळे काजल लिहून डोळा रंग तिचा हो सावळा. काळे काळे लिवणी डोळा रंग तिचा हो सावळा. काळी गळसर घालून गळा आली राजस हो बाळा. काळी कसरी घालून गळा आली राजस हो पाच हो पाच गवळणी, पाच हो पाच गवळण, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. ऐसा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. हे चौथी गवळण रंग लाल लाली लाल ही लाल. चौथी गवळ रंग लाल 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 ही हो लाल. कपाळी कुमकुम श्री लाल भांगी भरोणी गुलाल. कपाळी कुंकुम श्री लाल भांगी भरोणी लाल. मुखी रंग विडा लाल जशबाई डाळिंबीचे फुल. मुखी रंगा रंग लाल रसबाई डाळिंबी. जय हो पाच हो पाच गवळणी, पाच हो पाच गवळण, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी, पाच रंगाचा शृंगार करोणी. ऐसा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी. हे पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग. पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उद्या झाला रंग. हिरव्या काकणाचा पहारंग जशबाई आरशात जडले बिंब. हिरव्या काकणाचा पारंग जसबाई आरशात जडले बिंब. हो फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग. फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग.
अशा पाच गवळणी आहा पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी ऐसा पाच हो पाच गवळणी आया पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी. अरे गण झाला त्यानंतर गवळून झाली त्यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का. आता थोडा विको कमी करून थोडासा मॉनिटरचा आवाज मला फक्त द्या फक्त मॉनिटरचा आवाज वाढवा बरं का मंडळी. हॅलो द्या एकदा जोर आणि थोडासा आवाज. गण झाला गवळून झाली यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का मंडळी. पण तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मागच्या महिन्यामध्ये बरं का माझं लग्न झालं बरं का. आपल्या गावातल्या ते वरड माझ्या लग्नाला आपल्या पंचकृषीतलं वरड. कोण कोण आलं माझ्या लग्नाला हातवर करा बरं. कोण कोण आलते साहेब पण आलते बरं का लग्नाला. आणखीन कोण कोण आलतं इकडची म्हातारी आलती की पाठीमाग उभं राहिलेली. पण काय सांगायचंय लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का. पण घाईमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचं राहून गेलं बरं. माझे मिस्टर कुठं बसले तू येऊ का की कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा परश्या. कशी उभा राहिले तर बघा जाऊन काय झेडपीला निवडून आणले आता. पण काय सांगायचं बरं का तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलंस. पण बरं का आमच्या यांचा का नाही एक स्वभाव फार गोड आहे बरं का. पाहायचं का तुम्हाला खाली बसव बसा खाली बसा उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसाव खाली उठा. पाहिलं हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का. नवरा असं पाहिजे बरं का. महिला मंडळ नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे. उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की शॉपिंगला घेऊन गेला पाहिजे बरं का. असा नवरा पाहिजे. पण काय सांगायचं तुम्हाला बघतोय कसा बघा की काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल कडून निघालं. आणखीन हसतोय कसा बघा की. पण तुम्ही म्हणाला आलेच लागली नवऱ्याचा घरानं सांगायला हिला नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडक्याच घरात राहते. मोडक्यानं साधं घर तरी बांधलंय का. वरतून हसतोय कसा बघा. मोडकच घर अन पडकच छप्पर बरं का मंडळ. मोडकं पडकं घर हो मी म्हणते असू द्या मोडकं घर राहायला काय हरकत नाही. पण कमीत कमी घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे का नाही. देवाला तरी पाहिजे का ना घरामध्ये. कारण किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. कितीही मोठा बंगला असू द्या कितीही मोठा वाडा असू द्या त्या वाड्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर वाड्याला सुद्धा शोभा नाही. तसं दादून किती मोठं गाव असू द्या बरं का त्या गावामध्ये जर एखादं देवीचं किंवा देवताचं मंदिर नसेल तर गावाला सुद्धा शोभा नसते. आणि माणूस किती मोठा असला तरी किती पैशावाला असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल प्रभूचं नामचिंतन नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून म्हणते मोडकच घर अनपडकच छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. मन म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको नवरा नको हा दादला नको ग बाई. नवरा नको दादला नको नवरा नको ग बाई. आणि हा दादला आणि हा नवरा आणि ओ ठोंब्या मुडदा हसतोय कसा बघा. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडत्यात होय. पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी हाय मला सांगा. अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का नाही. पाहिजे का नाही चांगली साडी. पण
पण काय सांगायचं अहो, लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं साधी साडी तरी घेतली का. पण तुम्ही म्हणाल आत्ताच 5 साड्या बदलल्यास की. खोटं बोलतेस का, कुठून आणल्यास ह्या 5 साड्या. पण या 5च्या साड्या आमच्या ह्याने नाही बरं का दिल्या. ह्या 5च्या साड्या आमच्या विशुभाऊ म्हात्रे साहेबांनी मला भेट दिल्या बरं का. हो, आमचे विशुभाऊ मला म्हटले तायडे काळजी करू नको, आमच्या महोत्सवाला येतीस. भिवंडी महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा महोत्सव असतो, म्हणून आमच्या महोत्सवाला भेट देतेस. मग जुनी साडी का घालतेस म्हणून आमच्या विशू साहेबांनी मला 5च्या साड्या गिफ्ट दिल्यावर. म्हणून तर कशी बसी 4 चौवीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीची गोळी घेते. काय करू मग, फाटकचं लुगडं, तुटकीचं सोळी. तिला शिवण वापरी म्हणलं बरं का, पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही. हो, मला सांगा कोणतं लुगडं फाटके, कोणती साडी फाटकी, ही साडी फाटकी का नाही दादा. आज कलियुगामध्ये भिकारी सुद्धा फाटके कपडे वापरत नाही, भिकारी सुद्धा स्टँडर्ड झालेत बरं का. मग फाटकं लुगडं कोणतं मारतात महाराज म्हणतात आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलेलं आहे. नाता नावाची चोळी फाटलेली आहे, तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे आणि विश्वास नावाची सुई पाहिजे. परंतु आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये ना प्रेम राहिले ना विश्वास राहिलाय, म्हणून नाते सुद्धा जास्त दिवस टिकली नाहीत. म्हणून म्हणते असा विकल्प नावाचा नवरा नको बरं का. पण जाऊन द्या, नुसत्या मला सांगा, नुसत्या घरासाठी साडीसाठी नवरा सोडत नाही. मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही, जेवायला पाहिजे का ना घरामध्ये. पण बघा ना, फुकटच्या महोत्सवातल्या पंक्ती गाऊन कसा बोक्यासारखा फोगला आहे, हसतोय कसा बघ. अहो मला नुसते जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली मला सांगा. सर्वात जास्त बायकांना काय आवडतो, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं. कोण म्हणलं भांडायला आवडतंय, भांडायच्या विषयी सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं का ना खरं सांगा. पण काही सांगावं, लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं फुटका म्हणे तर गळ्यात बांधलाय का. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं, कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की. पण मोडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचे शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट. हो, मुंबईला पडला पाऊस, आपल्या भिवंडीला आला सडका. मुंबईला पडला पाऊस, भिवंडीला आला सडका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडका. आणखीन एक घे की. आणखीन एक घेऊ. हो. बरं तुमच्या जवळची दिसतात. हो. नाही कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. हो. घेते ऐका. डॉक्टरनं सांगितलं त्यांना जास्त उभं करू नका, गुडघ्याचा त्रास आहे. पण जाऊन द्या बरं का. संसार काय, आपल्या संसाराचं घरानं किती लोकांना सांगितलं तर कमी होत नसते. त्यामुळे आपल्या संसारातलं दुःख लोकांना सांगायचं नाही, कारण लोक असे असतात बरं का. लोक असे असतात आपल्या पाशी येऊन आपलं दुःख रडून रडून ऐकतात आणि ते इतरांजवळ हसून हसून सांगत असतात. त्यामुळे आपलं दुःख लोकांना सांगण्यात मजा नसते. पण जाऊन द्या, नवरा बिचारा कसं का असणं बरं का. हो, नवरा बिचारा कसं का असणं बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं आहेत. काय खोटं वाटतं तुम्हाला. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंटे दाव को, माझा नंबर 1चा पप्या दाव को. कुठं बसला य हा बाय. पिंट्या सीट बेल्ट बांधवा का इकडं, पाय सीट बेल्ट बांधवा. थोडा हलका आहे पण जाऊन द्या, दुसरं ऑप्शन पण नाही मला. पिंट्या मम्मीची केस सोड, मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी का बालाजीवन आणली का काय. पिंट्या ओ कसं दिसतोय माझा अभिता बुच्चन, कसं बसलं बघा जण का बाबळीच्या खोडावर बसलाय. बाळा हे बाळा, हे बघा आपले पप्पा, आपले पप्पा. बाळा पप्पाला मस्त पैकी टाटा कर, पप्पांना टाटा कर. असं पप्पांना मस्त पैकी गोड पप्पी द्यास कर. बरं सारखं वागा बरं का मंडळी. हा माझा नंबर 1चा पिंट्या आहे. हा पहिल्या लॉकडाऊन मधला आहे. पिंट्या हे बाळा, हे बघ मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं, अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं,
मम्मी अवघं मम्मी. वे, हा. अवघं मम्मी हे. असं. पिंट्या मम्मी पिंट्या एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरलं काय खातोय कोण असतो मोडदा मुलखाचा जडची झड लागतोय रामदेव बाबाचा आटा बिटा खातोय काय कोण असतो पिंट्या वर सर बरं का मावशव किती महिन्याचा असेल हो? किती महिन्याचा असेल अहो आत्ताशी 6 महिना झाला बरं का आणखीन लेकरा नीट जावळ पण आलं नाही बघा पिंट्या लय बरं वाटत असेल नाही अशा उतरतोय अशी कवळी मम्मी सापडली ठेवते खाली नंतर कंबरड कटकन मोडीला पिंट्या तुझे चुनीचे डबे लय टोचली बघ धन्यवाद या ठिकाणी हा माझा नंबर 1चा पिंट्या होता तुम्हाला 2 नंबरचा जाऊ दे. मला इकडे- यानंतर आमंत्रित केल्याबद्दल मला आपल्या या आगरी भिवंडी महोत्सव या महोत्सवाला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. रामकृष्ण. जोरदार 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 टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे वेळ भरपूर होता परंतु आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन आणि भारूड हा प्रकार महाराष्ट्रासाठी नवा नाही आहे. खूप जुनी परंपरा आहे, ही कला आहे. भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड देवाच्या आळंदी यांच्यासाठी टाळ्या वाजून भिवंडीकरांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करूया. व्यासपीठावर सन्मानित कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित शेठ नकुल पाटील साहेब, यशवंतराव सोरे साहेब, सन्मानित दिनेश भाई उपाध्यक्ष आपल्याला विनंती करूया आपण व्यासपीठावर या. धन्यवाद महाराज आपण वेळेचं भान ठेवून कारण तुम्हाला माहिती इकडे महिला मंडळ देखील थांबलेले आहेत. खूपच सुंदर 2 या ठिकाणी आमचे रवींद्र पाटील भेळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आपणासाठी आलेलं आहे ते नक्कीच आदरपूर्वक घ्यावं. साहेबांच्या वतीने आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत. भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड देवाची आळंदी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधील भारूड हा एक वेगळा परंपरा आहे आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आलात. अगदी थोड्या वेळामध्ये अतिशय सुंदर मनोरंजन केलं. तुमचे कार्यक्रम यूट्यूबवर आम्ही बघितलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपले रिलीज देखील बघितलेले आहेत. आपले स्पगले पंच देखील आम्हाला माहीत आहेत परंतु आज वेळेअभावी अगदी थोडक्यामध्ये आपण सुंदर हा कार्यक्रम सादर केला त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. भिवंडीकरांच्या वतीने साई सेवक प्रतिष्ठान सोहळ्याच्या वतीने आणि भिवंडी आगरी महोत्सव कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील सर्व तुमच्या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा. संजय महाराज आणि संतोष महाराज सुनील पाटील उद्योगपती इताडे भाऊंना विनंती असेल आपण लवकर या स्टेजवर. इताडेचे आमचे भाऊजी आहेत दादांचे लाडके भाऊजी त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत. सुनील पाटील दादांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान भाऊचं करूया. भरत मडवी कारिवली आपण देखील स्टेजवर या. भरत मडवी कारिवलीचे सामाजिक कार्यकर्ते आपण या लवकर या थोडं सहकार्य करा. पुढील सांस्कृतिक कार्यक्रम